हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ट्राय ऑन टूर. तर चला आपला नेक्स्ट अलिबागचा पार्ट सुरू करूया. ओ जाना कह रहा है दिल, लो जाना हमसे आके मिल लो जाना, दूर दिल से ना जाना. ओ जाना कह रहा है दिल, लो जाना हमसे आके मिल लो जाना, दूर दिल से ना जाना. ओ जाना कह रहा है दिल, लो जाना हमसे आके मिल लो जाना, दूर दिल से ना जाना. ओ जाना कह रहा है दिल, लो जाना. गाईज इट्स इव्हनिंग आणि आपण आता चाललोय वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायला आणि कोणीतरी स्पोर्ट्समॅन जागा झालेला आहे. चलो ये. अरे सावकाश सावकाश. कस लागलं लवकर हे पडशील. हा चल शूज घाल. जस्ट अशी बघितली तिला चिडवायला. चल लवकर चल. तुने भी बताया चल लवकर. हे बनू चल आपल्याला जायचंय बीचवर. शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर शांत, निवांत आणि मनाला सुकून देणारं ठिकाण शोधत असाल तर अलिबाग म्हणजे परफेक्ट स्टेकेशन डेस्टिनेशन. आणि हे आहे आमचं आजचं घर. सुंदर, कोझी आणि पूर्णपणे पीस वाइब्स असलेलं स्टेकेशन स्पॉट. मुंबईपासून फक्त काही तासांवर, पण इथे पोचल्यावर वाटतं जणू वेळच थांबली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ, समुद्राची थंड हवा आणि सुट्टीची खरी सुरुवात. इथे आल्यावर काहीही करायचं नसतं, फक्त रिलॅक्स करायचं, कॉफी प्यायची आणि आयुष्य थोडं हळू जगायचं. आणि त्यात अलिबागचा सूर्यास्त म्हणजे प्युअर मॅजिक. समुद्राच्या लाटांचा आवाज, थंड वारा आणि मावळणारा सूर्य ह्या क्षणांसाठीच तर आपण ट्रॅव्हल करतो. आपण इथे उद्या विजिट करणारच आहोत. तो ऑन द वे आहे आणि आपण अगदी 5 मिनिटावर इथे आहोत. सो आपण नलिनी काकूंना भेट देऊ उद्या. जायचं ना? गाडी पार्क करून आपण एका बीच साईडला येऊन पोचलेलो आहोत. तर इकडे सुकी मच्छीचे स्टॉल्स लागलेले आहेत. लक्ष्मी हाराची दोरी दिसले भारी, बाजूबंद शोभे तुझे दंडावली, बाजूबंद शोभे तुझे दंडावली, सोन्याच्या पाटल्या वाघाचे. तर सगळ्यात अगोदर जिथे आपण स्टॉप घेतलेला आहे ते आहे कैरीसाठी. आणि सगळ्यांची फेवरेट ही कैरी असते. ती थोडीशी आंबट गोड लागते. त्याच्यावर मस्तपैकी मसाला मीठ घातल्यावर त्याची जी चव येते ते आपण ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते. पाणी आणलं नाही आपल्याला. आणलं कसं लागतं. हा पण मस्त आहे. सो नेहमी आपण बीचवर पोचल्यानंतर मनू पटापट तिचे टॉईज काढते आणि खेळायला स्टार्ट करते बीच सँडवर. पण ह्यावेळी तिला ह्या हॉर्सवर आम्हाला राईड करायचं होतं आणि इकडे खूप ऑप्शन्स होते. सो आपण रायडिंगला तिला घेऊन गेलो.
आम्ही या अगोदर खूपदा ही राईड एन्जॉय केलेली आहे, पण मनूनी नव्हती केली, त्यामुळे तिने ह्यावेळी खूप एन्जॉय केलंय. तर हॉर्स रायडिंग संपवून आम्ही खाली आलो आणि मग मनूनी सँडमध्ये मजा करायला आणि टॉईज काढायला स्टार्ट केले. इथे ती खेळत आहे, पण तेवढ्यात कुची तिकीट्स घेऊन आला काही वॉटर ॲक्टिव्हिटीजचे आणि मग आम्ही पाण्यात जायला निघालो. टाइम खूप कमी होता, बोट निघतच होती, सो आपण थोडे 10 मिनिटं आपल्याकडे होते, तर विचार केला पाण्यातच जाऊया, थोडंसं एन्जॉय करूया, कारण परत येता येता तर काळोख होणार होता. सो वॉटरमध्ये आल्या आल्या मनूला ही ऑक्टोपस राईड भेटली. त्याच्यावर कोणी नव्हतं आणि तिला खेळायला सुद्धा भेटलं. ह्या ऑक्टोपसमध्ये सगळ्यांना बसवतात आणि पाण्यामध्ये अशी एक राईड आहे, सो ती करून आणतात. सो आत्ताच ती लोक आली होती परत, सो इकडे ती लँड केली होती, त्यामुळे हिला खेळायला छान भेटला आणि आमचाही वेळ छान गेला. तोपर्यंत आमची बोट आली होती. त्याच्यामध्ये बघू शकताय आम्ही चढतानाची मजा, आणि मग आम्ही सगळे त्याच्यात बसलो. मनूला आज खूपच एन्जॉय करायचं होतं, त्याच ह्यानी आली होती, बट आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज सुद्धा प्लॅन केले. तिला अशी मजा नाही करायला भेटली, तिला तर गप्पच बसावं लागलं, बट तरी तिला आमचं पॅरासेलिंग वगैरे बघायला भेटलं. तिला सुद्धा करायचं होतं, बट ते अलाउड नाही आहे आत्ता ह्या एजला. बट लवकरच मनू सुद्धा ते करताना तुम्हाला व्लॉग थ्रू दिसणार आहे. सो तुम्ही सुद्धा कधी जाता अलिबागला ते नक्की सांगा, कारण तुमच्यासाठी मी ह्या व्लॉगमध्ये काहीतरी खास घेऊन आलेली आहे. तर बघू शकता मनू तर बिलकुल ऐकतच नाहीये. आता आपण जायचं तिकडे आतमध्ये. जॅकेट पहनना है. इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरवू. इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरवू. इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरवू. इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. तर हा व्लॉग जो आहे त्या अगोदरच मी हेअर ट्रीटमेंट घेतली होती आणि फर्स्ट टाइमच ते एवढ्या हार्श पाण्यात भिजले होते. मी खूप केअर करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही जमलं नाही, कारण लाटा इतक्या वाढल्या होत्या आणि एवढ्या उंच लाटा होत्या की त्याच्यामधून आम्हाला भिजण्यापासून वाचवणं हे मुश्किल होतं. पुढे बसलेले तर सगळेच खूप भिजले होते, आम्ही तरी मागे होतो, कमी भिजलो, पण खूप थंडी पण वाटत होती कारण वारा खूप होता. पण कोणतीही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी असो, मनू खूप एन्जॉय करते, तिला हे सगळं करायला फार आवडतं. ते तर तुम्हाला रील्स बघून कळलंच असेल की तिला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स किती आवडतात. सो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आमच्या फॅमजॅम टेल्सला सुद्धा फॉलो करा इंस्टाग्रामवर. ठीक आहे, आपण नंतर घेऊ. आता पहिल्या बोटमध्ये जाऊया. हे पण अंकल चालवतात, तो कारसारखी चालवतात बोट. तर आपण ज्या अगोदर बोटमध्ये बसलेलो तिथून आपण दुसऱ्या बोटमध्ये पॅरासेलिंगसाठी आलेलो आहोत. सो चप्पल आपल्याला तिथेच सोडाव्या लागल्या, त्यामुळे मनू थोडी टेन्शनमध्ये होती. तिला आवडलं नाही ते चप्पल, तिला वाटलं की ती बोट गेली परत तर घेऊन गेले आपल्या चप्पलला तर काय भेटणार नाही. सो इथे बघू शकता पॅरासेलिंग किती हाईटवर केली जाते.
मग आपण म्हणू आता तुझी बारी. तुला जायचंय? आता मी पहिले लावून येतो. कॅप दुसरा कॅप काढवलाय उलटी करू सो ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दोन्हीकडचे व्ह्यू बघायला भेटतील. एकतर मी पॅरा सेलिंग करून आली होती, मी कॅमेरा कॅरी नव्हता केला, पण कुचीने तसं नाही केलं. त्यांनी सोबत कॅमेरा नेला आणि तुम्हाला वरून व्ह्यू कसा दिसतोय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोटची हाईट आणि तो किती वरती पॅरासेलिंग करवता आहे ते दाखवतायत. कारण आम्ही ह्या अगोदर गोव्याला सुद्धा केली होती, अशा खूप ठिकाणी आम्ही केलेली आहे, पण त्यातून सगळ्यात छान जी आम्हाला पॅरासेलिंग वाटली ती हीच होती. त्यामुळे कुचीनी खूप छानपैकी कॅमेरामध्ये तुम्हाला कॅप्चर करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही आमच्या व्लॉग्समध्ये नेहमी सनराईज सनसेटचे वेगवेगळे पॉइंट्स तर घेऊन येत असतो, पण कुचीने कॅमेरा थ्रू तुम्हाला एवढ्या हाईटवरून वेगळ्या प्रकारे सनसेट होताना दाखवलेला आहे. हा व्ह्यू बघताना आम्हाला सुद्धा कॅमेरा थ्रू खूप छान वाटलं, कारण जेव्हा तो कॅमेरा घेऊन गेला तेव्हा काय कॅप्चर झालं हे अगोदर आम्ही नव्हतं बघितलं. आम्ही सुद्धा एडिटिंग करतानाच बघतो. सो ही एक ब्युटिफुल इव्हनिंग तुमच्यासोबत शेअर करताना खूप छान वाटतं आहे. आणि नेक्स्ट टाइम आम्ही जरूर आमचे कॅमेरे जेव्हा पण ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करू तेव्हा जवळ ठेवण्याचा प्रयत्न करू, जर ते सेफ असेल तर. बस ते तुमच्यासाठीच. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत आमचे ब्लॉग शेअर करायला विसरू नका. असेच छान ब्लॉग्स आम्ही तर घेऊन येतच राहू. सो कुचीच्या एक्सप्रेशनवरून तर तुम्हाला कळलंच असेल एक सॅटिस्फाईड कस्टमरचे जे एक्सप्रेशन असतात ते कसे असतात. तर हे अलिबागचे जे कोणी पॅरासेलिंग करवणारे आहेत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचलीच पाहिजे, कारण त्यांनी खूप छान प्रकारे सेफ्टीला लक्षात घेऊन खूप हाईटवर व्यवस्थित पॅरासेलिंग करवली आहे, जे आपल्याला मोठ्या मोठ्या सीमध्ये पण कधी कधी हाईटच्या धोक्यामुळे किंवा वाऱ्याच्या धोक्यामुळे करून देत नाही. तुम्हाला सुद्धा असे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायचे असतील तर आम्ही तुम्हाला एकदा अलिबागला जाऊन हे सगळे स्पोर्ट्स करून या, एक अंदाज घ्या. तुम्हाला खरंच खूप छान वाटेल आणि मग तुम्ही बाहेर जाऊन त्याचा परत एकदा अनुभव घेऊ शकता. एकदम ऐसा शांत लगता है ऊपर जाके. तो डर लगता है ना एकदम. डर नहीं लगा लेकिन एकदम ऐसा शांत. नहीं भीती मला नाही, वाटली समस्त शांत एकदम. आता वेळ आलेली आहे हा व्लॉग इथेच संपवायची. असे छान छान व्लॉग्स घेऊन मी तर परत येते. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका आणि सबस्क्राईब करायला आमच्या चॅनलला विसरू नका. ह्याचे जे जे मधले शॉर्ट्स असतात ते आम्ही आमच्या इंस्टाग्रामवर स्टोरी ॲज इन किंवा सुंदर सुंदर पिक्सचे पोजेस सुद्धा आम्ही आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकत असतो, जसे आपले ब्लॉग्स इथून रिलीज होतात. सो डू फॉलो.